हॅलो फ्रेंड, नमस्ते. माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज मी या ठिकाणी खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन करून दाखवणार आहे, जे की आपण नेट फॅब्रिकवरती ही ब्लाऊज डिझाईन करणार आहोत. तर अस्तरचा वेगळा गळा आणि नेट फॅब्रिकचा वेगळा गळा अशा पद्धतीने दोन डिझाईन एका गळ्यामध्ये करणार आहोत. एका ब्लाऊजमध्ये दोन गळ्याचे आकार देऊन आपण या ठिकाणी डिझाईन तयार करून घेणार आहोत. तर ही डिझाईन कशी करायची मी या ठिकाणी सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर मी या ठिकाणी सर्वात आधी अस्तरवरती मार्किंग करून घेणार आहे. तर उंची या ठिकाणी मी 15 इंचाची उंची ठेवलेली आहे. तर आता आपण गळ्याची मेजरमेंटसुद्धा या ठिकाणी घेणार आहोत. तर अशा पद्धतीने उंची या ठिकाणी मी 15 इंच ठेवलेली आहे. तर मी या ठिकाणी शोल्डर 5.25 इंचाचा ठेवलेला आहे, कारण की आपण दोन भागमध्ये कटिंग करणार आहोत, त्यामुळे थोडंसं एक्स्ट्रा ठेवून घेतलेलं आहे. पावणे 6 इंचाचा मुंडा घेर ठेवला आहे आणि त्यावरती 1.5 इंचावरती गोलाई दिलेली आहे मुंड्याला. तर 2 इंचाचा गळा घेऊन या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. तर 10 इंचावरती गळ्याची मार्किंग करून घेतलेली आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी गळा मी कट करून घेत आहे. ह्या ठिकाणी मी जो ब्लाऊजचा कापडाची जे डिझाईन करायची होती त्या आकारामध्ये मी ह्या ठिकाणी गोल आकार दिलेला आहे. तो आता आपला मेन फॅब्रिकवरचा गळा तयार झालेला आहे. आता मी अस्तरमध्ये डिझाईन करायसाठी ह्या ठिकाणी डिझाईन करून घेणार आहे. तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकतात. तर आता मी अस्तरवरती डिझाईन करून घेणार आहे. तर हे अशा पद्धतीने ह्या ठिकाणी मी हा ड्रॉइंग केलेला आहे. 3 बाय 3चा अशा पद्धतीने हा चौकोन तयार करून घेतलेला आहे. आता ह्या ठिकाणी मी या ठिकाणी गळ्याला आकार देऊन घेत आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीने ह्या ठिकाणी मी आकार देत आहे. वरच्या साईडला 1 इंच वरती मार्किंग करून हे अशा पद्धतीने ही ड्रॉइंग तयार करून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने हे पाकळ्या करून या ठिकाणी मी गळ्याला आकार देत आहे. तर या ठिकाणी जसा आकार दिलेला आहे तसा आपण या ठिकाणी अस्तरचा भागसुद्धा या ठिकाणी कट करून घेणार आहोत. तर जसा गळ्याला आकार दिला होता तसा मी या ठिकाणी कट करून घेत आहे. तर हे अशा पद्धतीने अस्तरवरती आपण ही डिझाईन कट करून घेत आहोत. तर मी या ठिकाणी सर्वात आधी अस्तरवरती जो गळ्याला आकार दिलेला होता त्या ठिकाणी मी ही पलटी मारून घेणार आहे. तर कशा पद्धतीने आपण या ठिकाणी पलटी मारायची आहे तुम्हाला या ठिकाणी दाखवते. तर अशा पद्धतीने हा कापड घेतलेला आहे. जर तुमच्याकडे कलर अवेलेबल असेल तर तुम्ही त्याच कलरचा वापरू शकतात. पण माझ्याकडे या ठिकाणी कलर अवेलेबल नव्हते, म्हणून मी हा रंगीत कापड घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने जागी जागी जॉईन करून टाचण्या लावून घेतलेली आहे. आता सर्व साईडने गळ्याच्या सर्व साईडने मी ही बारीक शिलाई मारून घेणार आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. तर अस्तरवरती ज्या पद्धतीने आपण गळ्याला आकार दिलेला होता त्याच पद्धतीने मी या ठिकाणी गळ्यावरती शिलाई मारून घेतलेली आहे. आता ज्या ठिकाणी आपण टाचण्या 3 लावलेले होते त्या आरामात काढून घेतलेली आहे. आता गळ्यामधला जो एक्स्ट्रा कापड आहे तो मी या ठिकाणी कट करून घेणार आहे. तर त्याआधी बाहेरचाही सुद्धा या ठिकाणी मी कापड कट करून घेत आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात मी कशा पद्धतीने बाहेरचा जो एक्स्ट्रा कापड होता तो सुद्धा या ठिकाणी कट करून घेत आहे. आता जो आतमधला सुद्धा गळ्यावर मधला जो कापड होता तो सुद्धा आपण या ठिकाणी कट करून घेत आहोत. तर हे अशा पद्धतीने या ठिकाणी गळ्यावरती बारीक बारीक स्कर्ट्स मारून पलटी मारून घ्यायची असते. तर असे कट्स मारल्यामुळे जसा गळ्याला आकार दिलेला असतो तसा ह्या ठिकाणी गळा फिनिशिंग सहित तयार होते, म्हणून आपल्याला बारीक कट्स मारणे अत्यंत आवश्यक असतात.
तर मी या ठिकाणी पलटी मारून घेत आहे आणि पलटी मारून झाल्यानंतर आता आपला नेक्स्ट स्टेप आपण वरचा भागसुद्धा जॉईन करून घेणार आहोत. त्याआधी हे पहा मी कशा पद्धतीने या ठिकाणी जॉईन केलेली आहे. तर आता ही पट्टी मी खालच्या साईडला फोल्ड करून घेत आहे, तुम्हाला दिसत असेल. तर मी या ठिकाणी अस्तरच्या सर्व साईडने मी हा डिझाईन तयार केलेला होता आणि पलटी मारून त्या ठिकाणी एक डाबटीप शिलाई मारून गळ्याच्या सर्व साईडने एक शिलाई मारून घेत आहे. तर हे पहा अशा पद्धतीने ही खालच्या साईडला पलटी मारून घेत आहे आणि त्या ठिकाणी शिवत आहे. पलटी मारून शिवून झाल्यानंतर आता आपण एक स्टेप करणार आहोत. तर अशा कडेने आपण एक एक शिलाई मारून घेणार आहोत. तुम्हाला वाटल्यास तुम्ही त्या ठिकाणी सुई दोऱ्याच्या हाताने हात शिलाईसुद्धा करू शकतात, पण मी या ठिकाणी हात शिलाई केलेली नाही, तर पलटी मारून घेतलेली आहे आणि हुक लावून घेणार आहे. त्याआधी अस्तरची डिझाईन आपली तयार झालेली आहे. आता मी या ठिकाणी नेक्स्ट स्टेप दोन्ही पार्ट जॉईन करून घेणार आहे. तर अस्तर खालच्या साईडला ठेवायचा आणि ब्लाऊज वरच्या साईडला ठेवून त्या ठिकाणी शिलाई मारून घ्यायची आहे. आता आपण या ठिकाणी पलटी मारणार नाही, त्यामुळे सुईच्या भागावरती सुईसा ठेवायचा आणि अस्तर खालच्या साईडला ठेवून त्या ठिकाणी शिलाई मारून घ्यायची. सर्व साईडने आपण या ठिकाणी शिलाई मारून घेणार आहोत. तर सर्व साईडने शिलाई मारून झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप आपण दिवाळीची करून घेणार आहोत. तर हे पहा अशा पद्धतीने मी गळ्याच्या साईडने सुद्धा शिलाई मारून घेतलेली आहे आणि शोल्डरच्या सर्व साईडने आपण या ठिकाणी शिलाई मारून घेणार आहोत. अस्तर आणि वरचा कापड आपण जॉईन करून घेतलेला आहे आणि अस्तरला डिझाईन केलेली नव्हती, तर अशा पद्धतीने मी अस्तरचा नॉर्मल असा गळा तयार करून घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी आता मी गोट लावून घेणार आहे. तर तुम्ही नीटचा वापरण्याऐवजी अस्तरला जो कलर दिलेला होता तो आपण मॅचिंग असेल तर त्या ठिकाणी ब्लाऊजला लावू शकतात. तर अशा पद्धतीने आपण ब्लाऊजवरती ही डिझाईन काढू शकतो आणि देऊन सुद्धा. तर मी या ठिकाणी गोल गळ्याच्या साईडने ही लेस लावून घेत आहे. तर आता मी सर्वात आधी या ठिकाणी गोट पलटी मारून घेणार आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही त्या ठिकाणी गोटऐवजी पट्टीचा वापरसुद्धा केलो असतो. तर या ठिकाणी अशा पद्धतीने मी नॉर्मल गोट लावून घेत आहे, तुम्ही सुद्धा या ठिकाणी पाहू शकतात. तर आता ह्या ठिकाणी मी गोटला पलटी मारून घेत आहे. गोट करण्यासाठी मी 1.25 इंचाची पट्टी वापरलेली आहे. आता ती शिवण्यात अशा करण्यामध्ये थोडीशी 1/2 इंचाची पट्टी दिसते आणि ही पट्टी खूप छान दिसते, म्हणून या ठिकाणी मी पट्टीचा वापर करून या ठिकाणी मी पट्टीवरती शिलाई मारून घेत आहे. वरच्या साईडला पट्टी आली नाही पाहिजे, तर हळूवार आपण या ठिकाणी पट्टीवरती शिलाई मारून घेणार आहोत आणि हळूवार आपण या ठिकाणी कापड मी या ठिकाणी पट्टी खालच्या साईडला शिलाई मारून घ्यायची असते. तर अशा पद्धतीने या ठिकाणी गळ्याच्या मी या ठिकाणी शिलाई घालून घेत आहे. गोटऐवजी पट्टी वापरत आहे, तुम्हाला वाटल्यास तुम्ही त्या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी आपला गळा तयार झालेला आहे. हा गळा कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब माय चॅनल अंजली ऑल इन वन. तर ही डिझाईन तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. तर हे अशा पद्धतीने या ठिकाणी आपली डिझाईन कंप्लीट झालेली आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात आपला गळा खूप सुंदर असा तयार झालेला आहे आणि
तुम्ही ह्या ठिकाणी खरंच एकदा ही डिझाईन नक्की करून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब माय चॅनल अंजली ऑल इन वन.